काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने 12वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं होतं. त्यानंतर आता नीटची परीक्षा देखील ती पास झालेली आहे. त्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतो. या संपूर्ण कठीण परिस्थितीमध्ये तिने 12वीची परीक्षा दिली, त्यामध्ये तर ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर आता नीटची परीक्षा देखील उत्तीर्ण झालेली आहेत. आपल्यासोबत स्वतः वैभवी देशमुख आहेत. बेटा, काय सांगशील, एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तू 12वीची परीक्षा दिली, चांगल्या मार्क्सनी तू पास झाली, आता नीटची परीक्षा पास झाली आहे, तुझं तर पहिले अभिनंदन. काय सांगशील? प्रथमतः मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी माझे कौतुक केले. पण आज या गोष्टीची खंत वाटते की या कौतुकाची थाप, आशीर्वादाचा हात माझ्या वडिलांचा जो माझ्या पाठीवर नाही आहे, या गोष्टीचं दुःख वाटते. पण महाराष्ट्राने जी दिलेली साथ आहे आणि समाजाने जो आशीर्वाद दिला आहे आणि माझ्या वडिलांच्या कृपेने त्यांच्या डोळ्यातील जे आमच्याबद्दलचे स्वप्न होते ते आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि त्यांचा आशीर्वादाचा हात देखील माझ्या पाठीवर नक्कीच राहील तसं. आणि पूर्ण महाराष्ट्राची साथ आम्हाला माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊच तर, नाहीतर आमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीमागे असेच खंबीरपणे उभे राहा. कोणाकोणानी फोन केले त्यानंतर, ज्यानंतर नीट परीक्षेचा निकाल आला आहे, कोणाकोणानी अभिनंदन केलं? सुप्रियाताईंचा कॉल आलता, तसेच एकनाथ शिंदेंचा देखील कॉल आलता. सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आभार मानते. संकट तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात, पण माझ्या आयुष्यातील हे संकट म्हणजे जे अमानवीय झालेली माझ्या वडिलांची हत्या, हे संकट कोणालाच येऊ नये अशी खरं माझी मनापासून इच्छा आहे. कारण की जे दुःख होतं हे आमच्यासाठी दुःख खूप मोठं होतं, पण संकटांना आपल्याला कुठेतरी तोंड देऊन त्यांना बाजूला सारून पुढे जाऊन आपल्याला यश मिळवायचं असतं. फक्त या पद्धतीचे जे संकट आहेत की कोणते तरी व्यक्ती आपल्या कुटुंबातील एक प्रमुख हा आपल्याला सोडून जाणं, हे संकट आमच्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप मोठे आहे. फक्त संकटांची जी प्रकार असतो तो वेगवेगळा असतो, पण संकट प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येत असतात, पण त्यांना आपल्याला कुठेतरी बाजूला ठेवून आपल्या यशाचं शिखर आपल्याला गाठायचं असतं. कृष्णा आंधळे जो आहे तो आरोपी अजूनही मोकाट आहे, त्याला अटक करण्यात आली. त्यासाठी उद्या आंदोलन तुम्ही सर्व लोक करणार होते, चक्का जाम आंदोलन रद्द आत्ता आंदोलन केल्याची माहिती आहे, काय कर? हे आंदोलन ते आहे ते पोस्टपोन करून 20 तारखेला केलेलं आहे. कारण की जो 16 जून आहे त्यावेळेस शासकीय म्हणजे जे विद्यार्थी असतात त्यांची शाळा भरलेली असते, किंवा जो शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ असतो तो हाच असतो जून महिना. म्हणून जे आंदोलन उद्याचं होतं तो फक्त 20 तारखेला झालेलं आहे. पण ते आंदोलन आम्ही नक्कीच करू, कारण की त्या आंदोलनाची कुठेतरी गरज भासते. कारण की जो एक आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्यापही फरार आहे आणि त्याला लवकरात लवकर शोधणं हे प्रशासनाने लवकरात लवकर त्याला शोधावं आणि जी पुढची कारवाई आहे ती लवकरात लवकर करून माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा. व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप अनेकदा होतोय आरोपींना. याबद्दल माझं मत हे आहे की कोणत्या मानवी जीवनाला आम्हाला हानी नाही पोहोचवायची. फक्त जी वृत्ती आहे, जे हे लोक आहेत त्यांना कुठेतरी म्हणजे जी घटना आज घडली ती पुढे घडू नये. फक्त याच्यासाठी जी माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना आज कुठेतरी प्रशासनाने आणि सरकारने जर शिक्षा दिली तर हे गुन्हे कुठेतरी थांबतील, एवढीच इच्छा आहे. तुला नीट परीक्षेमध्ये यश मिळालेलं आहे, आज फादर्स डे आहे. मुलं जी आहेत ती मुली जी आहेत आपल्या वडिलांना विश करत असतात, आज वडील नाही, दुःख वाटते? दुःख तर वडील गेल्यापासून ते दुःख आज देखील, आणि आम्हाला कधी जरी तुम्ही हाच प्रश्न विचारला की दुःखाबद्दल, ते आमचं कधीच कमी होऊ शकत नाही. आणि कोणता तरी एक स्पेसिफिक डे येतो की त्यावेळेस वडिलांना किंवा आईला असेल, भावाला असेल, म्हणजे मला हे असं हे वाटतं की एक दिवस म्हणण्यापेक्षा सतत जर ते आपल्या आठवणीत असतील तर या फादर्स डेचं पण इतकं काही वाटत नाही. कारण की ते आमच्यासाठी फादर्स डे आम्ही दररोजच मानतो, कारण की वडील आमच्यासाठी एक असं व्यक्तिमत्व होतं. पण ते दुःख आणि कुणाला तरी मुलीला त्यांच्या वडिलांसोबत पाहिलं की याची कुठेतरी खंत वाटते की आपले वडील आपल्याला सोडून गेलेत. पण ते दुःख घेण्यापेक्षा मी याच्यात समाधान मानते की पूर्ण महाराष्ट्राने, तुम्ही सर्व लोकांनी जी आम्हाला मदत केली, आमच्या पाठीमागे वडिलांप्रमाणे खंबीरपणे उभे आहात आणि नक्कीच तुम्ही राहाल हा माझा तर विश्वास आहे. आणि आज मी तुम्हाला तीच विनंती करते की तुम्ही आमची साथ कधीच सोडू नका.
नक्कीच आपल्यासोबत धनंजय देशमुख आहे, संतोष देशमुखांचे भाऊ. काय सांगणार, वैभवीला घवघवीत यश मिळालं. 12वीच्या मध्ये कठीण परिस्थिती होती, हत्याकांड संपूर्ण घडलं होतं आणि त्याही परिस्थितीमध्ये तिने स्वतःला सावरून अभ्यास केला आणि 12वीची परीक्षा बदली. आता नीटची एक्झाम देखील ती पास झालेली आहे. कसं पाहता त्या पद्धतीनं पुतणीने कामगिरी केली? ज्या पद्धतीनं जे परिस्थिती आमच्या सगळ्या कुटुंबावर गावावर ओढवली होती, त्या परिस्थितीमध्ये काही सुचत नव्हतं कुणालाच. आणि परिस्थिती अशी होती की ती परिस्थितीच नव्हती कुठलं काम करण्याची. त्या परिस्थितीमध्ये वैभवीनं जे 12वीची परीक्षा दिली, जे नीटची परीक्षा दिली, तर मला असं वाटत नाही की तिचं म्हणजे थोडं जरी मन लागत असेल त्याच्यामध्ये, परंतु एक दैवी शक्ती, माझ्या भावाचं जे आशीर्वादाने आमचे जे संस्कार केले होते किंवा जी शिकवण दिली होती संकटांशी 2 हात करण्याची, तीच वैभवीनं आज करून दाखवलेली आहे. आणि ती 12वीच्या परीक्षा तर उत्तीर्ण चांगल्या मार्कानं झालीच, परंतु नीटची परीक्षा उत्तीर्ण होणं खूप कठीण होतं. आम्हाला तर वाटत होतं की परीक्षाच नाही दिली पाहिजे, रिपीट केलं पाहिजे आणि पुढच्या वेळेस दिली पाहिजे. परंतु तिनं तसं न करता तिनं ही पूर्ण परीक्षा म्हणजे जसं जमेल तसा, कारण 4, 5, 6 महिने 4 महिने कुठल्याच परिस्थितीमध्ये तिची मानसिकता कशी असेल म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तिला रस्त्यावर उतरावं लागलं, आमच्या सगळ्या कुटुंबाला. आमचं सगळं कुटुंब रस्त्यावर होतं आणि रस्त्यावर असताना सगळे मिळून आमच्यासोबत होते म्हणून आम्ही लढू शकलो आणि न्यायाच्या भूमिकेत आम्ही लढलोत. आणि खरंच तिचं अभिनंदन आहे आणि तिच्या पाठीशी सगळे तुम्ही आहेत, कुटुंब देखील आहे आणि असंच इथून पुढे देखील राहा, म्हणजे तिला यशाचं शिखर गाठता येईल आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करता येईल. 2 दिवसांपूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तुमचा मुलगा देखील सोबत होता आणि सोबत संतोष भाऊंचा देखील मुलगा सोबत होता. सैनिकी शाळेमध्ये आता तो प्रशिक्षण घेणार, शिक्षण घेणार. काय ज्यावेळेस सदाभाऊ खोत हे साजोगला देशमुख कुटुंबियांना भेटायला आले, त्यावेळेस त्यांनी एक रिक्वेस्ट केली, परंतु आम्ही 3 महिने पुढचे त्यांना कुठलाही रिप्लाय दिला नाही की हे 2 मुलं माझ्याकडं पाठवा, माझी विनंती आहे, माझा कुठंतरी छोटासा हातभार म्हणून मला या 2 मुलांची गरज आहे. त्यांना मी तिथं 8वीपासून ते 12वीपर्यंत जे शिक्षण देईल किंवा जे मी त्यांना शिकवल, त्यासाठी तुम्ही मला ते मुलं सुपूर्द करा. मी त्यांना चांगल्या प्रकारची जडणघडण त्यांची कशी होईल, त्यांचा विकास कसा होईल, त्यांना शैक्षणिक कसं जास्तीत जास्त हे करता येईल, त्यावर त्यांनी आम्हाला बोलले होते. तर त्याचं प्रवेशपत्र मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते मुलांना दिलं आणि प्रवेश निश्चित केला. येणाऱ्या काळामध्ये ते तिथं शिक्षण घेऊन जे काही वडिलांचं चुलत्याचं जे स्वप्न आहे किंवा ज्या काही वडिलांच्या अपेक्षा होत्या ते पूर्ण करतील आणि आम्हालाही त्यांच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. शेवटला प्रश्न, अनेक महिने झालेत संतोष देशमुखांच्या हत्येला, परंतु कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांना तो सापडत नाही. त्याला अटक करावी यासाठी तुम्ही आंदोलन केले होतं. तुर्तास ते आंदोलन स्थगित केलेलं आहे. काय कारण आहे आणि केव्हा आंदोलन करणार? आम्ही उद्याच आंदोलन करणार होतो. गावकऱ्यांनी तो पवित्रा देखील घेतला होता, परंतु पेरणीचे दिवस हेच आहेत. उद्या शिक्षणाचा म्हणजे शाळेचा पहिला दिवस आहे. खूप सारी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची हेळसांड होईल म्हणून ते आंदोलन गावकऱ्यांनी पोस्टपोन केलं आहे. पुढची तारीख ज्यावेळेस आम्हाला वाटेल की ही तारीख योग्य आहे त्या दिवशी आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यात प्रमुख मागणी ही आहे की कृष्णा आंधळेला अटक करा, त्याची धिंड काढा आणि त्याला शिक्षा द्या. आणि त्याच्यात पुन्हा जे काय जेल प्रशासनात जे काही गोंधळ झाला होता, जे निलंबित PSI कासले त्यांनी त्यांच्या सूचनेनंतर किंवा त्यांनी आरोप केल्यानंतर जे काही जेलर साहेबांची वगैरे बदली झाली आणि तिथं काही जी काही ट्रीटमेंट मिळत होती त्यांना, त्या आणि अशा विविध त्याच्यात मागण्या आहेत, ज्या रास्त आहेत, त्या आम्ही मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करू आणि त्यासाठी आमचं कुटुंब त्याच्यामध्ये सहभागी असेल. शेवटला प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं. काल अन्यथा आंदोलन त्यांचं सुटलं, परंतु लढा कायम असल्याचं सांगितलं जात आहे. तुम्ही त्यांची भेट घेणार का आहात? काय सांगणार अमरावतीत? मागच्या 25 तारखेला बच्चू भाऊंनी फोन केला होता की मी देशमुख कुटुंबियासोबत आहे, तुमच्या प्रत्येक अडचणीची मला जाण आहे आणि मी त्या अडचणीत तुमच्यासोबत असणार आहे कायम. आम्ही सकाळी संपर्क करायचा प्रयत्न केला होता, परंतु ते हॉस्पिटलला आहेत. जर त्यांनी तसं कळवलं की ते भेटू शकतात तर आम्ही नक्कीच त्यांची भेट घेऊन पुढं मसाजोगला जाणार आहोत. नक्कीच आपण बघू शकतो संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख होते, आज अमरावतीच्या दौऱ्यावर आलेले होते. या ठिकाणी जर आपण पाहतो वैभव देशमुखचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे. नीट परीक्षा तिनं उत्तीर्ण केलेली आहे, पण दुसरीकडे आज वडील असते तर आणखी आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया तिने दिली. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.